उशीर झाला मला खूप. फणी पण कधी भेटत नाही वेळेवरती, बघावं तेव्हा. काय ग मा चार्जर काय झालंय ग? कुठला चार्जर? मोबाईल चार्जिंग करायचं माल चार्जर असेल तिथे. हा असेल ना, तिथेच असेल ना. कुठं काय पळून फिरून कोणा गेला? दिलं कोणा दिलं तो? नाही, ना पोर सोरायला हा मी जरा जाऊन येते बाहेर. काय करू राहिली आज एवढी? हा, एवढं नखरा काय करू राहिली? नखरा का करू राहिली म्हणजे मला जरा बाहेर जायचंय. बाहेर काय? अहो काजल ना आपली, माझी मैत्रीण, मी तिच्याकडे चालली आहे. काय केलं काय? हा, काय आलं? आता बायकांची काही कामं असतात ते पण तुम्हाला सांगायचं काय? अरे पण काही असेल ना काही काय सांगायचं अहो काय? असतं काहीतरी खाजगी, नाही सांगू शकत. हा का? सगळंच तुम्हाला सांगायला पाहिजेत काय? जायचंच वेळेला मग मी मोडा. येतो. मग हिने एकटं काय करणार घरात? आता बायकांच्या मध्ये तुम्ही येणार का? अच्छा मग त्याला काय होते? मग नवरा बायकोच आहे ना. अहो हो, पण तिचं माझं काहीतरी खाजगी बोलणं आहे, तिला माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, त्याच्यासाठी चालेल. जरा यायला पण उशीर होईल मला. आत्ता सांगून ठेवते, परत संध्याकाळी येऊन परत मला उशीर होईल? बडबड करायची नाही परत. लवकर ये जरा टपक्यात लवकर ये. येडा पांडा करू जरा. अहो मी घरातच असते ना. बस काम पडले जरा रानामध्ये. मग तुम्ही जाना करायला. म्हणजे बीच करीत राहू. तू काय करायला? तू हाय फिरायला. अहो पण तुम्ही आता बोललात ना तुम्हाला काही काम नाही, मग तिकडे जाऊन तुम्ही करा रानामध्ये काम. डोकं खाते गाडची. रोज पाव कालही गेली ना तर आजही चालली. अच्छा काजलवर गेले का? तू लवकर येतच नाही मला माहिती. जरा कुठं जायचं म्हटलं ना की ते काय म्हणतात ना, तुमचा रहमान किडा उभा राहतो, लगेच जायचंच नाही. हा, ती काजलवर गेली ना तिला काही काम राहत नाही. ती राहते घरीच बसेल बिचारी. आणि तिला राहते कुणी ना कुणी मैत्रिणी गप्पा मारायला. टाइमपास होतो म्हणजे. बरं त्याचा तो कसं आहे? तुम्हाला जर बाहेर जायचं असेल ना तर हे आता मी नाही जाणार कुठं. मी राहील झोपेलीडच. टाळ ठेवलं इथं. जर जायचं राहू दे, असेल टाळा कुठं आणि नाही. तिकडं बाहेर त्या याच्यामध्ये खोपच्यामध्ये ठेवा चावी. हा बाहेर फिर मला जर कुठं जायचं असेल. आणि जेवण बनवून ठेवलं या घमेल्याच्या खाली जेवण आहे. चालेल. ते काय भाजी जेवण घ्या. गवाराची शेंग बनव. अरे वा लय बरं. तू काय तू खाऊ नाही ना? मी खाल्ले मला यायला उशीर होईल ना, हा का? म्हणून मी तुम्ही खाण्याच्या अगोदरच मी खाऊन घेतलंय. ठीक आहे. आणि काय सांगते, जरा उशीर होईल यायला. हा, काय उशीर होईल? आता ते आता एक काजलवर येणच राहते ना गावातच. आणि मग काय उशीर होईल? नाही, आम्हाला मार्केटमध्ये पण मार्केटमध्ये चाललंय का? शॉपिंग दोघी करायची. पण का? दोघी पण असं. शॉपिंग करायचे. मग जरा तुला उशीर. काय घ्यायचं आता? मला नाही काय घ्यायचं. तिच्या बरोबर चालली का तू? ती म्हणते की तू जरा भावबिव करतस ना, हा. मग मी ये म्हणून. अच्छा तर हा. म्हटलं ठीक तिला आहे. साड्यातलं काही कळत नाही बरोबर. हा तेच हा, ना. बरोबर. ते काय दागिने घ्यायचे का? साड्या घ्यायचे तो. फक्त हा, हा ते मग ते मग तिला जोडी चालली का तू? हा बरं जायचं मग काजल ठीक आहे. हा, मी येते मग. हा, जायचं नाही तूच म्हणजे मला काय टाइम लागेल. तिनं म्हणायला पाहिजे ना टाइम लागेल का भाऊजी. हा वाट नका पाहू का काही. आता ती काय तुम्हाला स्पेशल फोन करून सांगणार का? हा लय बरं जाय. लय विचारपूस करता बरं खरंच. काय मी काय घाईक ना. हा, नाश्ता पाणी सोडू नको तिला. मस्त खाऊन येणार व्यवस्थित. आता मैत्रिणी सगळं चालली म्हणल्यावर खर्च करायला लाव तिला. हा मैत्रिणी बरोबर चालले. चालेल 200-400 रुपये खर्च करायला लावायला. तुम्हाला खादीच प्रत्येक वेळेला सुचतं नाही. जाय गे तुम्ही बरं अशी जोडेल ना तुला. चला येते मी. हा आणि लवकर ये. बडबड. मी आता झोपतो गाडी टाकून. हा हा? जेवून घ्या. हा जेवण नंतर भूक लागल्यावर. चाल बाई पाणी का शिले उशीर झाला मला आज. आय जायलाच पाहिजे होतं. आय अगं आय चंपा तुझ्याशी बोलती ना मी. काय ग काजल, कुठं चालली? चालेल जरा काम होतं ग माझं महत्वाचं. काम होतं? हा, इकडे ये अशी. महत्वाचं काम होतं? कोणाला हो. भेटायला चालली का? नाही भेटायला नाही. मग? एक ऐक ना, काय? एक माझी दुसरी मैत्रीण झाली ना नवीन. आई, तर म्हणजे तिच्याकडे मला- चालले. मला सोडून तू तिकडे चालली? आता नेहमी मी तुझ्या बरोबर बोलतच असते ना, मला सांग अगं बघू. बोलती म्हटलं इकडे ये ना अशी जराशी पुढे ये ना. मला दिसतच नाही तू ग. का दिसत नाहीये? मला दिसूनच नाही राहिली आता. म्हणजे अशी नाही ग, तशी दिसत नाही ग तू. अशी आता दिसतच नाही कुठं, माझ्याकडे येतच नाही जास्त म्हणून. बाई नवीन मंत्री झाली म्हणून तू मला दिसत नाही. म्हणजे आता मी नाही आवडत काय तुला? अगं नाही ग, असं नको ना बोलूस. मग कसं एकतर सकाळी घरातून निघताना ते माझा नवरा बोलतो कुठं चालली, काय चालली, कधी ए बाई, येणार, मग आता काय घरचे माणसं विचारे त्या ना ग, असं काय करे ती. आता विचारतीलच ना घरातून निघाल्यावर कुठं चालले.
हो पण काही लिमिट असतं की नाही. पुरुष लोकांचं आहे ना, बायको घराच्या बाहेर गेली रे गेली का नुसते 12-25 अगं तसं नाही, काळजी पोटी विचारला असल बाई, असं नको बोलत जाऊ, चांगले ते भाऊजी. बरं तुझं काय सगळं व्यवस्थित आहे ना? हा माझं व्यवस्थित आहे. कपडे धुत होते काय? अगं पाणी काढून राहिले. हा ना, कपडे धुवायलाच बसायचं होतं. हा. म्हटलं आता सर पाणी घेऊ काढून आणि आवरू, टप ठेवलाय काढून. आता परवा दिवशी मी तुला फोन केला, तू फोन पण माझा उचलत नाही. हा. अगं बाई कुठं ठेवलेला होता, सायलेंट मोड होता, म्हणून म्हटलं करेल आता तुला करायपेक्षा म्हटलं घरीच जाऊन हिला भेटून येतात. जाऊ दे, तू दिसली घरी कशाला? घरी नको 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 नको. आता काल जाईल, तू भेटली मला, मी काल घरी जाऊ. ते काय असतं ना, मी पण बाहेर असते जरा आणि मग नवरा असतो का, त्याच्याशी काय बोलणार तू? घरी बिरी नको येत जाऊ तू. हा म्हणजे मी येत जाईल का असं म्हणते ग. तुझ्या घरी यायला मला बंदी काय? झालं, लावलास वेगळा अर्थ. अरे तसं नाही, आता मी नाही जाणार, आता मला काम आहे घरी. बरं झालं तू भेटली इथं, असं म्हणत होती. ते आता मी काल घरी जात बसून, माझं काम घरात असून मी बाहेर जात नाही. मलाच काम पडेल राहतात, काय जायचं बाहेर. हा तेच ना. बरं माझं जर एक आहे महत्वाचं काम, जरा जाऊन येऊ काय? बरं जाय. हा जाय बाई. जाऊन येते, मग नंतर आपण निवांत भेटू की बरं, मग संध्याकाळी ये. हा हा संध्याकाळी. हा. आज संध्याकाळी नाही, जरा मला थोडं यायला उशीर होईल, मग परत घरी जाऊन जेवण बनवा, मग नवऱ्याला घाला. बरं एक काम करतो, ते उद्याच भेटू मग. हा हा उद्या भेटू. ठीक. हा, तू काळजी घे तुझी. हा अगं मी काळजीच येते, मला कपडे धुवायचे. जाय, पाणी काढत होती मी. बरं, बरं. तू दिसली मला. बरं ऐक ना, येते, मला लयच उशीर झालाय बघ. हा पण ऊन पण जास्त हा होतं. आता ते काही नाही, तुझी पिशवी विशवी आता काही काम. हा तू दुसरी काही काम नाही, मैत्रिणीकडे चालली. तिला मदत करायला चालली आहे ग. मदत करायला चालली. हा का? असं जरा शॉपिंग वगैरे करायची होती, जरा बाहेर तिच्याबरोबर चालली. तिच्याबरोबर. बरं जाय 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 माझ्या बरोबर. आपण उद्या जाऊ. जाय उद्या नाही तर 2-4 दिवसात. ए तू वाईट वाटून घेऊ नको. अगं नाही गं बाई, आपण नंतर भेटूया. हा, चल जाय जाय बाय. हा चालेल चालेल. काय माहिती काय नाही बाई, जाऊ दे, आपलं आपलं घ्या उरकून मरू दे. चाल बाई. काय ना गडे, मला तर मध्ये लगेच आले वाट पाहत कळत काही दिसना आले काय रे एवढं काढत तुम्ही. अरे काय डचकली, लोक असतात, बघावं लागतं इकडे तिकडे चहू बाजूनी. तुला काय, तू बाप्या माणूस आहेस, तुला कोणी नावं ठेवणार नाही. नाही आम्ही तसं जिंकतो, आम्हाला काही नाही. राहू देत, मला एवढं टोमणं मारायची गरज नाही. मला काही कोणी विचारणारा नाहीये काय. बरं काय रे, ते तुला किती बारे सांगितलं तू काय पाहतो नवरा केला असेल रे. काय मला लागणार, मला जेवाय मूड नव्हता, तुला जेवाय मूड नव्हता तो नव्हतं पाहून. मग राहायचं होतं ना तू स्वतः उभं तिथे लग्नाला. मग मग मी तर म्हणत होतो तुम्हाला, आणि लय भारी त्यांच्या घरी असेल त्यांच्या तुम्ही घरी आहे ना, तशी. फक्त आहे ना, तू आहे ना फक्त तोंडाने बोलतोस बस, बाकी तू काहीच करत नाहीस. ही साली बा पहिल्या गोष्टी विसरून गेली. हा पहिले मध्ये नाविन्य होतं, प्रेम होतं, आपुलकी होती. नाही. आता नुसती भांडणं असतात. लग्न तो माझी केलं का चवलं माझ झालं. हा तू तुम्हाला इथं भांडणाला बोलवलंयस का? एक तुम्ही, तुला माहिती का किती खोटं बोलून इथपर्यंत आलेली आहे. हा आणि तुझं काय, लग्न असं झालं मी तसं काय झालं, आता जेवलो नाही. आपल्याला 8 दिवस जायचं फिरायला. 8 दिवस? डायरेक्ट 8 दिवस तुझं काय डोकं बिकं फिरलं की काय? कुठे जाणार 8 दिवस? जाऊ आपण बाहेर. घ्या. कसं जाणार आपण 8 दिवस बाहेर? सांग त्या तुझ्या नवऱ्याला मान मी चालले मग माहेरला. बरं चल, आपल्याला आज कुठे जायचंय? जाऊ ना, जाऊ डोंगराला जाऊ. तुला मी सांगितलं होतं ना की तू आज 3 ते 6ची तिकीट काढून आण म्हणून. 12 ते 3 तरी काढायचे होतेस ना ॲटलिस्ट, ते पण नाही तू काढलंस. काढवा तिकीट, मा मित्र येतील, त्याला फोन केलं की तो काढेल तिकीट. चल आपण पिक्चर बघूया मस्त, आणि मग त्याच्यानंतर मग डोंगरावर जाऊया. बरं पिक्चर कोणता पाहतो, मराठी का हिंदी? मराठी बघूया, आपण मराठी माणसं आहोत तर मराठी पिक्चर बघूया ना. हा पिक्चर लय भारी लागलाय. कोणता? ते नाही का तो बाबूला आतमध्ये घ्या, ए ते गाणं माहिती ते गाणं असले घाणेरडे पिक्चर मी बघणार नाही, समजलं ना. ते गाणं किती भारी ते. कोणतं? ते पिक्चर मधलं यायला काय लोक नाचत आहे, सगळ्या टाकीत लोक नाचत आहे. मी तर सारखे शिट्या मारितो, मध्ये गेलो. मग जाऊन आलात? नाही जाऊन नाही आलो, आपण मागच्या टायमाला गेलतो का तू मला तू ते बरं खाली बसवलं होतं तरी मी नाचत होतो. हे बघ, आता एक लक्षात ठेव, मी आता असे पिक्चर बघायला येणार नाही. तिथे ते जेंट्स लोक असतात ना, पुरुष लोक, ते कसे बघतात, मला अजिबात आपण आवडत वर नाही. बसताना बालकनी. अरे पण आपण मराठी पिक्चर जाऊ ना बघायला चांगला. मराठीत पाहत आहे पण वर बस ना, खाल्ल्या बस माणसामध्ये डायरेक्ट वर बालकनी दोघच जाणे. तिकीट मागत लागतो, 500 रुपये तिकीट भाडी. 50 रुपयाचं नाही, 500चं डायरेक्ट.
बरं तुला कर म्हणतो का कधी? आणि मग नंतर आपण जाऊ संध्याकाळी मस्त मका वगैरे गरम गरम घेऊया आणि डोंगरावर जाऊया फिरायला है ना. का रे हा तुला कर म्हणतो तिकडे कुठे तुला नाव तुझं आता काय बोलणार मी. मला तर बिलकुल तू लग्न झालं मग करमतच नाही बा. आता नाही वेळेला झालं नाही का नाही मला मामा झालं ना तुझ्या नवऱ्याचं मी काय करून टाक. अरे ऐक ना आजकाल आहे ना तुम्हाला एवढं सतवतो ना काय चालली कुठे चालली कशाला चालली कधी येणार आहे खूप प्रश्न विचारत असतो. काय माहिती काय झालंय त्याला. पहिले एवढं काही विचारायचं नाही तो. तू हाताने केले रे. आणि जरा पण काहीतरी व्यवस्थित साडी बिडी घातली ना अरे साडी घालून कुठे चाललीस काय गरज आहे असं तसं खूप प्रश्न तू विचार. हाताने केले हाताना तुझ्या करता मी लग्न केलं नाही तू माहेर तुझ्या बापांना तू लग्न करून दिले. पण आता काय करू सांग ना. जर मी लग्न जर नाही केलं तर बाप म्हटलं की मी तुला घरातून बाहेर काढेल मग मी जाऊ कुठे सांग. मग तुला माहिती आहे मला किती मागणी यायची हो तुझ्यापेक्षा चांगलं पुरी मला पण मी नाकार राहू दे लय गोरा गोमटा जसं काय मला लय मागणी यायची. नाकारल्या पुरी तुझ्या करता आणि तू मला धोका देईल धोका. बरं आता चल तर पिक्चरला किती उशीर झालाय. इकडे चल चल काय याच्यात काय असं होतंय. काजल वहिनी काय काय हो चिंप्याल ते दोघं चंपी हा आली होती पण म्हणजे माझ्याकडे नाही आली ती रस्त्याने चालली होती ना मी कपडे धुवायला घेत होती हा. तर ती चालली होती. ती मला म्हणा काजल वहिनी चालली म्हणा आणि मला उशीर होईल म्हणा आणि आम्ही बाहेर जाणार शॉपिंगला. माझ्या बरोबर नाही बोलली ती कोण नवीन मैत्रीण झाली म्हणे तिच्या बरोबर जायचंय मला म्हणे तिकडे चालले मी ती. ते मला तो नाव सांगून निघाली घराच्या बाहेर. ती मग एवढी मला बोलली की तिला साड्या ते घ्यायचं म्हणा असं आणि ती म्हणले का तू भाऊ चांगले करते म्हणा कमी. नाही उलट मी तिला थांबवत होती ती तिला जास्त घाई होती तर मग थांबली नाही ती. मला म्हणे मला घाई आहे ती मैत्रीण माझी वाट पाहत असेल जायचंय तिच्या बरोबर. मग मी तिला म्हटलं आपण नंतर जाऊ 2-4 दिवसांनी सेल लागेल तर म्हणे हा चालेल ते अशी बोलली ती मला. तर पण मला तो नाव सांगितलं बघ ती म्हणा मी हा का आम्ही दोघे जाणार आहे म्हणा. एक काम करा ना तिला फोन लावा ना मग. थांबर फोनच लावून पाहतो. पुढे पहा बरं फोन लावा बरं. हॅलो हा बोला. कुठे आहे काय मी इथंच मार्केटमध्ये आहे बाजारात. कोण काजल वहिनी तू. हा काजल ताई आणि मी आहे. हा का किती टाईम लागला अजून. अजून तरी पकडा तू 3 ते 4 तास लागतील. अजून सांगितलं ना तुम्हाला मी साड्या घ्यायला आली मग साड्या घे. यायला का अख्खा दुकान काजल वहिनी तू का अख्खा दुकान खरेदी करते काय. तो आता 1 तासाच्या आत निघून ये बरं. मी तुम्हाला म्हंटल होतं ना आम्ही खूप दिवसांनी भेटतोय. अरे घरी पाहुणे आले. पाहुणे हा पण मला तुम्ही काय बोलला नाही पाहुणे वगैरे येणार असं काय. मग आता या तू पाहुणे काय फोन करून येणार होते का अचानक आले तू लवकर निघून ये. बरं मी काय बोलते तुम्ही त्यांना चाय पाणी वगैरे करा मी 1-2-3 तासात येतेच मग. हा का तू 2-3 तास. अरे 1 तासात हा उद्या करू जरा पाहुणे निघून जातील मग ते काय उपयोग होईल मग. अहो पण इथं पण माझं महत्वाचं काम आहे. अरे नंतर जा वाटलं दोघी पर उद्या राहिलं असेल परत खरेदी करा. तू निघून ये लवकर. बरं तुम्ही ठेवा तर मग निघते मी. हा लवकर ये. हा बायो म्हणजे माझं नाव सांगून आता कुठं गेली. आता पाय तूच म्हणले ते म्हणते ना मला हां आणि म्हणते काय आता काजल वहिनी आम्ही दुकानात आहे खरेदी करू राहिलो आहे आणि अजून 2-3 तास लागतील. हां एक काम करत चला तुमच्या घरी येईल ना ती तिथेच थांबू आता. असं करते का हा मग चाल पो आणि ती जर आली ना हां. तर मी तुला घरात कोंडून ठेवतो हा आणि मग ती आली का मग तुला बाहेर काढतो. हा थांबते चला. चाल पो हे लाजू काय आहे ना बघ येते म्हणली. हे अवघड झालं भाऊ वाट पाहायला लावून राहिली भाऊ तर पहिले जर आली ना तर ठोक येतो ना चम्मा आईची इच्छे अरे काय? बापरे आली का किती लाईट गेली काय. लाईट गेली ना. ओरडता काय मग एवढे का अरे पण तुला कान तुला लागते. तुला जाऊन टाईम झाला किती हा 4-5 तास गेली तू हा अहो जरा हळू तरी बोला. काय हळूच तुम्ही बोलते? काय बहिरे की काय असं हा? मला वाटतंय. गेले ते पाहुणे निघून पाहुणे गेले बाय मग त्यांना काही चाय पाणी काही बनवलं. काय तर आठला चहा पाजला त्यांना आपण साखर होते तिथं टोप वगैरे आहे. कोण पेट्रोल गॅस ते मला पेटवत येते का कोण आलेलं तरी कोण पाहुणे असे कोण? मग आता गेले तर मला तोय सांगा. मामा आणि मामी होते
माझ्या हा पण मग त्यांचं मला फोन बिन काय आलं नाही. काय तो फोनच लागत नव्हता त्याने करून पाहिलं. कसं फोन लागत तू नव्हता? काय करू राहील तिकडे? फोन काढत होते. हा तू बिजी असेल ना दुकानामध्ये तिकडे कपडे घ्यायच्या. अहो लय बिझी होते. घेतल्या का ती काय ते म्हणतात ना ते काजल वहिनी? काजलचं असं आहे ना, एकदा काही तिला घ्यायचं म्हटलं ना की एक वस्तू नाही घेणार, 10-15 साड्या घेत बसते. हा बरोबर. हा, अशी नाही, तिला लय लागतोय कपडा. हा हा. नाहीतर काय जाणार तर नाही कुठे बाहेर. नाही, नाही. म्हटलं ना सकाळी कुठे बाहेर जात नाही काय नाही, हा. जाणार तर कुठेच नाही, फक्त तिला साड्यांचा लय शौक आहे बघा. शॉक हो. हा. पण मी काय बोलते, जर केलीच होती पाहुणे तर मला फोन करायचं ना, मी माझं महत्वाचं काम करून बरं आले आता एक असते. कर, मी काय आणतो हा आता तू किती ते करशील तू माझं सांग, तूच सांग जाऊ दे, खरं बोल. खरं तू काजल वहिनी सांगेल ते का? काय तुम्ही पण माझ्यावरती संशय काजल काजल काय तू पण किती साड्या घेतल्या काजल तू इथं? हा इथंच आहे मी कुठेच नाही गेली. तू कुठे गेली होती ते सांगा. आपण उद्या भेटणार होतो ना ग. काय मी कुठे भेटले तुला येऊन? म्हणजे आपण भेटलो ना सकाळी. हो मग पण मग तू थोडी सांगितलं, माझ्याकडे गेली तू यांना सांगितलं. तू मला काय सांगू गेली ती? हा? मी काजल वहिनी बरोबर ही नाही शॉपिंग काजल, दुसरी छोटी काजल ही. तो लाव कुलटा आता जगात द्वार इकडे गावात कोणची काय कोणते काजल आहे का? मग तू माझी आली का इकडं गावात? आणि मला काय सांगितलं दुसरी मैत्रीण झाली, कोणची मैत्रीण हा? होती? कोणी बोलती माझं नाव सांगून? म्हणजे माझ्या नावाला आता- नाही झालं माझं नाव मला फेशील ना. बरं थांब एक मिनिट, ऐक. कोणा सांगेल सांग, खरं सांग, खरं बोला. कमली बरोबर गेली होती मी. तुला अजून एक खरं बोलायचं आहे की नाही? कमली बरोबर गेली होती तर हो कमळी मी बरोबर होती मागाशी. बरं एक कर, मी बरोबर- तू ज्याची सांगेल असेल ना तर तिला काय ना फोन लावून इकडे बोलो म्हणा मी एकटेच आहे घरी आणि घरी कुणीच नाही, मा नवरा बाहेर गेला आज सांग बोल. खरं सांगा कोणाबरोबर गेली होती तू सांग, माझं नाव का बरं घेतलं तू? सांग लवकर. नाही रे ती काजल वहिनी तुला इतकी बडवेल, तुला सांगतो तिला बदनाम करू नको. हा मी तिच्या नवऱ्याला सांगेल मा बायकोले येणं नादी लावलं म्हणून, मा बायकोला नादी लावलं येणं म्हणा. हा मी काय नाव मग ठेवलं? माझ्याबरोबर होती का ती? हा? जवळ आहे ना. काय बाई माणूस आहे? मग ती काय तुमचं नाव सांगायची बाग? मला- ए, हा? कोणाबरोबर गेली आता का? मी देवळात बसली होती, जप करत होती. कोणाबरोबर गेली? देवळामध्ये हा का? हा अरे हा. होती मी. हा काच काच जप केला तो, हा? काच जप केला, वि- काचा वि- काचा. अगं सांग. हा लवकर द्या सांग लवकर. देवादार मान नको मध्ये. हा खरं सांग. नावाचं नाव घेती बाया. हा लाज नाही वाटत? पटक्या बोला कोण होता, कोणा सांगेल ते बोल पटक्यान. श्रीपद बरोबर तुमचा मित्र आहे. शेरपत बरोबर गेलते का? किती घंटे? 4-5 घंटे. आता एक कर, त्याला आता फोन कर म्हणा मी एकटीच घरी नाही लाटणं घाली तोंडात, लाटणं घाली तोंडात. हा त्या अवता सत्वेशी का काय म्हणते? कर लवकर त्याला फोन. घरी घरी कोणी गेला तो, घरी गेला. येईल तो असं तू म्हणली ना तर लगेच येईल फोन केल्या महानवरा नाही घरी म्हणा ये ना. कुठं तू आता गेली होती बाया. खरंच कुठंच असं तू. खोटं बोलणं चांगलं नाही ना. नाही खोटं तू- याचं तू खोटं. आमची नाव घेऊन मग तू आमच्या खोटं बोलते का? मग माझं खोटं बोलत चांगले का? चांगले का? तिच्या आईच्या करते, अवतार- फोन करते ना मी. अहो मी करते फोन. सांग लवकर सांग, मी फोन सांग लवकर, अगं कर ना गं. सांग लवकर, करते मी. सांग लवकर. हॅलो हॅलो पिल्लू. पिल्लू नाही मी बोलते. बरं ऐक ना, मी काय बोलत होते, काय? काय करतोयस काय तू? काय नाही तुझ्याच फोनची वाट पाहते. आणि मी पोचले घरी, व्यवस्थित पोचले. हा कस काय पार्टी झाली? हा मजा आली भरपूर मजा. ते नको ना बोलूस पुढचं काही. हा बरं मी काय बोलते, आणखी मला कधी भेटणार आहे तू? आपण ना असू देत ना, नंतर बोलू ना पुढचं आपण. तू ऐक ना, नवरा नाही रे घरी, तू येशील का आता इथं? हाय का घरी कोण नाही ना? कोणच नाही. मग येतो ना त्याला काय? हा ये मग, मी तुझी वाट बघते. हा हा चालेल आलो लगेच. हा तो येणार नाही ना? नाही येणार नाही, तो येणार नाही. अरे आज ठिकाणी भेटली असते मस्त लय भारी जागा होती लोकेशन. ऐक ना श्री राहू दे आता, ते पुढचं नको ना काय बोलू, किती वेळा बोलले. तू ये ना मी वाट बघते. ये ना. तुझ्यापास कोणी आहे का? अरे नाही रे, तू वेळ नको वाया घालूस. एवढी यायची गावाला आली काय करते? अरे तुला मोड आला मोड. हा मूड आलाय. तू ये आता ये. हा ठेवते मी. हा म्हणजे माझ्या नावा कधी तू असे काय धंदे करू राहिली का? शिरप्या सगळं जाते नाही का? खोटं बोलत नाही का? आई, आता काय करावं? तो सुद्धा मी तो नवऱ्याला सांगणार नाव. म्हणजे बा बायको शिरप्या सगळं काढून दिली तो. ओ मी नाही काढली, तुमच्या समोर मी
होती तिने ना मला खोटं बोलून गेली. तुम्हाला बोलली ना तू दुसऱ्या मैत्रिणीचं नाव करून गेली. म्हणजे माझ्याशी मी खोटं बोलत कमळे बरोबर गेली होती ना. कमळी खोटं बोलू का? कमळीन मी बरोबर होते मीटिंगला. खोटं बोलत तू. मग तुला इथं याची काय गरज होती? मी नाही आली. जायचं ना. मी माझ्या रस्त्यात चालले होते. रस्त्यात भेट झाली तिची मावाली. मी विचारलं म्हटलं ते काजल वरी तू एकटी म्हटलं चंपी कुठे म्हणजे तुझ्या बायका आणि घरातच बसायचे का? बाहेर नाही निघायचं का? म्हटलं तिने तो नाव सांगितलं का आम्ही शॉपिंगला चालले म्हणून. ऐका ना, आता झालं गेलं जाऊ दे. झालं नाही झालं पटक्यात तो येऊ दे आता. एक काम करा तुम्ही तिकडे थांबा येईल तो भावाला सुद्धा फोन करेल मी. अहो दादाला फोन करू नका. नाही मारेल मला. तुमचा खानोटा आहे ना आता तुमचे खानदारच काढीत का. इकडे तू यायचं बरं. आपण इकडे ये. अहो, ऐका ना. तू इथंच उभी राह. तू इथंच उभी राह. येईलच आता. उगाच त्याला फोन केलं मी. आज माझी काही खेर नाहीये बाबा, खरं सांगते. श्रीपत, आलास तू? मग तुला माहिती ना दिवस मला करमत आहे का? अरे पण काय बोलू, लगेच तुला यायला पाहिजेत काय? बरं आज कोणता पिक्चर पाहिला, उद्या कोणता पिक्चर पाहिला? अरे काय सांगू मी आता, पिक्चरचं काय घेऊन बसलेस तू? तुला माहिती ना दिवस मला करमत का? मी एकटा पिक्चर पाहिला जातो का? नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही. आता आपलंच पिक्चर होणार आहे. म्हणजे आपण पिक्चर मध्ये काम करायचं नाही. हो हो, आपणच हिरो हिरोईन, आपणच आहे आता. पिक्चर झाला का? कोणतं पिक्चर कोणतं? आम्ही लग्नाच्या आधी पिक्चर पाहिजे. लग्नाच्या आधी लय पिक्चर पाहिजे. बरोबर. घ्या म्हणजे कुठे जाऊ घालता बाबा ऐकूला? कोण? कुठे जाऊ घालता? असं उभं राहून काय त्याचं टाका ना ते टकोर. अहो मरल तो, मरल. अहो लागेल त्याला. लागल म्हणजे लागेल त्याला. नवऱ्याच्या काळजी. मार नको. कुठे जाऊ घालता? कोण सांगतो ना मी सांगतो. इकडं वय इकडं सांग. बा तुमच्या काळजीपेक्षा त्या बाबाची काळजी आहे तिला. काय? हा नाही म्हणजे काय का रे? दादा 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 सोडा त्याला. अहो दादा सोडा त्याला. सांग तू काय भाई करू? तुला माहित झालं का? हं? तुला माहित झालं? मग तुम्हाला माहित पडलं का? मग मी काय हात आहे बघ. हाच प्रोग्राम आहे ना आता. पाहुणे तुम्ही अजून सोडलं नाही का तू अजून? का? म्हणजे च- कापासून आहे, हं? कापासून यायचं. कधी बसून आहे रे? शाळेत मग तुला माहिती आहे का? अरे काय बाळकावर येतोय तुझा? तिसरी नालाय का? तिसरी बस. तुमचे खानदार जायची काय तू? ए दाजी असं नका बोलू तुम्ही. कापासून येतो त्याला विचारतोय. म्हणजे ओळख पाळख होती पहिली ती. काय ओळख पाळख होती? लग्नाच्या पहिले. फसवलं म्हणजे हा. म्हणजे बा त्याचा काळा आपला काय? अरे मला वाटलं लग्न झालं सुधरून जाईल ती. त्याला बाळा काय माहिती खानदार आहे तुमची नालाय. ओ पाहुणे मला माहिती का खोटं बोलून माझं नाव सांगून बाबाकडे गेली 4 तास झाले. आम्ही ना तिसरी पण सायकल संग जातो ना. अरे तू गप्प बस ना, गप्प बस ना, तू गप्प अरे, बस ना. लग्न झालं आता तिला पोरं सोरं झाली आता. तिसरी पासून हा? सोडायचं नाही 100 शाळेचं काम आता. दादा झालं गेलं, आता मी परत असं काय नाही करणार. करायचंच नाहीये. तुझं लग्न लावून दिलं आता हा नवरा तुझा आला. तू याच्यासोबत काय करतोय ती? म्हणजे मैत्रिणीचं नाव सांगितलं मला म्हणे मी काजल का चालले का काजलला मला शॉपिंगला जायचंय म्हणा. नाही, मला नंतर काय आधी काय वाटलं म्हटलं तुम्ही बोलवलं असेल का? तुमची ओळख पळख असेल असं. म्हणजे मला काय बोकडे घ्यायचं का मी याला बोलून हा याच्या दात काढी का दाताडे काजल माफ कर ना. अरे लाज वाटते, लाज वाटते. संसार मोड राहते साला. नाही उलटा घडीतो ना. बरगडीच म्हणत तिची आली. तिला आणून सोड. साध्या तू बाईट ना घेऊन जाय. अहो असं नाही काय नाही करताय? हे मला आजवर कापणार बरं नाही. किती वेळेस गेली बरं? ऐका ना, झालं तर चुकी झाली ना माझ्याकडून, मी आता परत नाही भेटणार त्याला. फिरत राहती. नाही का? माझं नाव सांगती. खोटी बोलत नाही. नाही. माझे- नाक कापू राहिली. म्हणजे त्याला 5 तास दिले म्हणजे हा? तो रिकामा राहिला का? तुझ्या- रिकामा राहिला नाही, अहो, नाही. पिक्चरला गेलेलो का आम्ही. गं? हा. तुझ्यामुळं ते मला भाडकाव म्हणले. तुला लाज वाटते का? लाज वाटते? तर तुम्ही कशाला माझ्या भावाला असं, मला जे बोलायचं मला बोला तुला ना. काय बोलती? माझ्या भावाला तेच कशाला बा- बोलताय? तोच भाऊ आहे ना. पुरं खांद्यान काढलं ते. हा? तुमचे खातारच जावई. पाहिलं का? पाहिलं आता बटका लावा तुझ्यामुळं. झाली ना दादा चुकी, माफ कर. काय चुकी माफ कर. काजल प्लीज मिटव. मी काय मिटू? तुला गावात कोणी चांगलं बनल का? हा? कसं गावात नेटवर दाखवा लोकायला? ठीक होतं लग्नाची पहिले केलं झालं गेलं विसरून जायचं ना. ओ बाई म्हणजे तुम्ही फसवलं नाही म्हणजे असं काय गप्पा- अरे तो पाचवला तो बाला. अरे तो बहीण अशी होती ना मग गावातच ठेवायची. हा? तरी तिला 50 किलो पैसे दिले असते कमवती ना. मला वाटतं हा? हायला नाही यायचा का? ओ द्या काढून द्या तिला. काय? अगं, बाई. तू माझी मैत्रीण आहेस ना, ए. दुश्मन आहेस माझी.
काची माहिती मैत्रिणीच्या नावाला बट्टा लावला. हा? हो, दाजी. नेमकं तुम्ही मला काही सांगितलं नाही की आज झालं काय नेमकं ते काय मला काय म्हणली हा. म्हणे मी बाहेर चालले म्हटलं कुठं तर ते म्हणते काजल नाही का काजलला शॉपिंग करायची ती म्हणा का मग आपण दोघी जाऊ बा जोडी बोलावले म्हणा आता विचार कर आता पाठवलं चांगली बाई ना म्हणलं चांगल्या बाई संग चालली मग आपण विश्वास पाठवलं विश्वास द्या बाई हा मग मग आता त्या बाईचा विश्वासघात करून याच्या मागे गेली हा आणि हे मी गावात चालली का म्हणे, यांची यांचा कॉन्टॅक्ट आहे का काय? मला तेच असेल मग कळलं. आता अरे हा काळा बा गावातला आहे तुम्ही हिला फोन द्यायला का हा फोन घेऊ दे फोन आजकाल फोन- हा वाद हा उंदरे आहे ना माझ गावातला आहे हा इथेच राहतात ना. काय लिडायचे का हा. मग गावातच राहतोय ना म्हणजे ते मामाच गाव होतं तुझं मग तेव्हा नाही हायला आता खेळ लक्षात आला हो आता ते मावत होतं काय काय की हिच्यासाठी इकडे येऊन राहिले म्हणजे आम्हाला तुला काय- माहिती असताना तो मागायला घातली काही मला वाटलं हा? हे कवर शिकायचं तेव्हा शिकायला जाईल त्याची घरी निघू. मग तेव्हा तिकडे लपड होतच तो बहिणी नाही ओळख पाळख होती नाही खोटं बोला नाही, खोटं बोलला तेव्हा का नव्हतं. तू सोन्याची बहीण असं घेऊन जा हे तुम्ही मोकळी सोडली हा. गडबड झाली. हात नको लाव. हा. आंघोळ नाही करायचो जाऊन मी हा. काय डोकं फिरलंय का काय पण बोलता येते आज नाही काय नाही बोलायची घेऊन जाय अहो दाजी अहो ते त्याला लय मोकळा रानू राहू दे तिने दाबली वाहू दे वाहू दे हा? दारात एंट्री नाही आता अच्छा, पोर. हा. मी कुठे जाणार मी लग्नाची बायको आहे ना तिकडं तुमची तुझ्या भावाच्या घरी राहायचं त्याला घेऊन जाय हो दाजी मला एक सांगा आता ऐका ना समजा आता तुम्ही हिला काढून दिलं हा आणि समजा फारकत घेतली हा. तुम्ही दुसरी बायको केली हा. आता ती पण तिचं बी लग्न व्हायच राहील ना कोणाचं ते दुसऱ्या बायकोचं ती परवडेल मला हा? ती परवडेल नाही, नाही. पण असं नाही म्हणजे नाही, मी नवऱ्याला धोका देऊन सारखी सारखी नाही, बाहेर. हा. आता जाणार नाही बर हा भाऊ तुम्ही ना तिच्या पायाला दोर बांधा ऐका ना मी आता नाही ते कुठे काय जाणार. जानवर आहे काय आ, दोर बांधून लावून धरायला तिचा फोन जमा करा. लग्नाची बायको. अंगाला हात लावू नको. हाय घ्या. हे फोन नकोय मला नाही, फोन वाले. घ्या. फोन जमा करा. नकोय मला फोन काहीच या नको फोनमुळे गडबड झाली सगळी हा. फोन जमा करा मी नाही हो, तसं जाऊ काय. द्या. तुम्ही जाओ इथून जा इथून जा ए. इथून भेटू नकोस मला येते जा, का? निघ इथून. येते का? नाही, नाही. येते का? हे काम कर दाजी यामध्ये. गेला माझ्या खोलीत. यामध्ये आओ मरल बिरल काय का? अगं तू गप काजल बघ ना तू काहीतरी अगं वाचव ना त्यांना आता कसं येईल हा? आता काय करायचं सांग जाय तो भावा सांग निघू नाही 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 मी आता फोन बिन दिला ना नाही, तुम्हाला. समजेल सांग लई इज्जत झाली. समजेल सांग हा, तुमच्या लहानसा पाया पडतो मी अरे तू समजून काय घ्या. पडो काय उपयोग आहे तुमची इज्जत जाती माहिती जात नाही, आता- हे जरा ठेव खानदारीची इज्जत जाती अरे हा. बरं खांद्याला नको तू आग लाव सगळी दादा बोलली ना मी माफ कर म्हणून बाई माणसाची जात आहे ना गावात अजून 4 लोकांना कळालं तर काय होईल तू तरी काजल गप्प बस ना अगं, त्या बा- आता तू पाहिलं लहान का? राहिली का अरे पण मी सकाळ संध्याकाळी इडच भरेल ना तुला काय लागत बाक घे ना मग? हा त्याच्या काय तेच बाक आहे तेच आहे ना मग का वेगळे त्याच्या का काही बावळट हा? पाहिजे काय एवढा चांगला माणूस पाहून दिला हा? आणि याच्या पुढे माझं नाव मग? सांगू नको काही कारणाला आणि माझ्या दारात बिऊ नको नाही रे आज लय तमाशा झाला Sorry. माझा नवरा आहे ना मला घरातून हाकलील तो सांगू नका बरं का भाऊजी काही माझी काही चुकी नाही या हिने माझं खोटं नाव सांगून गेली तमाशा आता ठीक आहे ना बस झालं ना नको तू माझ्याकडे येऊ नको मी चालले आज तुला येऊ जर नको शिरप्या मागं जायचं होतं ना या बाईचं नाव बदनाम काय मग? करायचं मी तिच्या त्या बाईला काय म्हणलं माहिती का तो मुळे बाई बायको गेली म्हणलो मग असे दुसरे हा? असे पडतील ना हा? सॉरी सॉरी नाही तू माझ्या घरी यायचं बंद आपलं कॉन्टॅक्ट बंद मैत्री बंद बाई ऐका ना, मी काय तमाशा म्हणतो, नको ऐका ना, गावात सांगू ना कोणाला बरं का? ओ मी रिकामी नाही मला मी बाई बरं आता माणसं, कसं मला आहे इज्जत आपल्या आहे. आपल्यात राहू द्या हा. जर मग? निवडचा होला काही मग? नाही हा. तर यांच्या इज्जतली म्हणून मग? मग तिचा प्रश्न मा- मी आहे. बाई माणूस आहे ती बाई माणूस आहे बाई माणसाला इज्जत आहे, तिला समजायला मग? पाहिजे ना चॅम्पियन हा. या बाय आता जर तू घर सोडलं ना तिला माझ्या सुद्धा पाठवायचं असलं तुम्ही मी चालले, माझ्याकडे मला येऊ सांग. दादा मी आता असं काही करणार नाही तुला बाय वारणी काही तुला कुठं बाहेर दुकानात कुठं काय आणायला सुद्धा जाता येणार नाही तुला काय लागेल ती माहिती आहे हा. ओ, हा? माझ्या नवऱ्याकडे परत जा नाही, नाही, बरं जाणार का, हो, नाही. मी जाते हा. येऊ नको बाई माझ्या दारात परत याच्या पुढे तो कुठं जायचं नाही हिंडायचं नाही घर सोडायचं नाही हा, अजिबात घर आहे. सोडायचं हा मी असू नसू आणि फोन बाय? फोन जर केला म्या तर व्हिडिओ कॉल उचलायचा ठीक तू आहे. कुठे मला दाखवायचं लगेच आणि हा आता जरी असं जर डबल मला ऐकायला आलं ना नाही ना मी करणार आता direct- दादा आता काय सांगू तू कापून टाकेल बरं का दादा माफ करणार आता मी नाही आता असं काय करणार मग आता काय केलं गरज होती का गोष्टीची चुकी काही झाली घसरला पाय माफ कर बस चाल तुका लाट राहिली का घासरायला पाय नको दाजी, जा. आदरची गदर झाली बस. हा? एवढे वेळेस आहे ना माझ्या तोंडाकडे पाहा दाजी फार 2-3 पोरं झाली तरी त्याच्या पाय घासरला मग? काय आज्ञान पडली च- पुढे चाल काय माफ कर आता काय हात जोडी ती हा
फार डोकं आउट केलं मग? होतं बहिणीने मावाला. कोण कोण गाड्यात घातली तो मावाला लय गोड बोलले तुम्ही मावले. सगळे खोड मोडली तुम्ही मावली. जिरवली तुम्ही मावली. मी जेवण ताटं असं वाढते, काय जेवण असं तर मला काय अरे माहिती. काय जेवण जाणार आहे मला. दाजी येतो मी, मला माफ करा तुम्ही. झाले आता तर माझी चूक आहे. आता काय सांगायला पाहिजे तुम्हाला. तू असं काय केलं 2-4 दिवस तरी घेऊन जा. हं? 2-4 दिवस घेऊन जाय. कारण मला राग आहे ना बाबा, जाणार नाही. अहो, मी हिला काय नाही. एका जागी बसलो मोडून होतं, तोडून काय मोडून नाही. तोडून बसली. त्याच्यापेक्षा तू माझ्या डोळ्यासमोर ठेवू नको. फुटलेलं 2-4 तुटलं, दिवस फाटलेलं तू 2-4 फाटलं. दिवस घेऊन जा. अहो पण मी आता नाही काय करणार. मोबाईल सांगितलं पण तुला. नीट. मोबाईल पण तुमच्याकडे बाय. चाल पुढं. नीट. राग आहे माणसं, ए. राग येतो आम्ही. चाल पुढं. नीट. चला दाजी येऊ का मग? हा, या. या आईचा खान होता. असं जर मला जर पाहिलं तेच माहीत असतं तर काला केलं असतं हे. हां येतं सारं गाव कोळपीत इंडतं चाटा मारून मला. हिचं नाव सांगत आणि विचाक चालले तिच्याक चालले. हां आता रानबोक्या घेऊन पळती. हां अरे ती आईचा खान होता जावा ते. बरं तिच्या भावाला दाखवून दिलं काय आहे. आणि 2-4 दिवस म्हटलं घेऊनच जाय तुझी बहीण. मी जर ठेवली असते ना परत लोक म्हणले असते बाब्याच बाडका होईल. पण आपणच सुद्धा डोकं लावलं. तुझी बहीण घेऊन जाय 2-4 दिवस. हां नाही तर मोडून तोडून ठेवी. काय बरं डोकंच लावलं आपण.